मनोज जरांगे पाटील नावाचा योद्धा आता अनेक वर्षानंतर चांगल्या पद्धतीचा योद्धा मराठा समाजाला मिळाला। आतापर्यंत मराठा समाजाची बदनामी करण्यात आली। मराठा एक होत नाही, मराठा एकमेकाचे पाय ओढतो, मराठा एकमेकांना मागे खिचतो, मराठी खेकड्यासारखे आहेत, मराठी एकमेकाचे बांध कोरतात, मराठी एकमेकांसोबत वाद घालतात। आतापर्यंत मराठा समाजाची वर्षांवर्षापासून जी काही प्रचंड बदनामी करण्यात आली, या सर्व बदनामीला मोडीत काढून मराठ्यांनी 1.5 कोटी मराठ्यांनी एकत्र जमून सराटी अंतरवली या गावामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली इतिहास घडवला आणि जगातील सर्वात मोठी सभा मनोज जरांगे पाटलांनी घेऊन दाखवली। ते आतापर्यंत कुठल्याही पक्षाच्या प्रमुखाला जमली नाही, ते आतापर्यंत कुठल्याही देशाच्या पंतप्रधानालाही जमवता आली नाही। एवढी गर्दी मनोज जरांगे पाटलांनी जमवून दाखवली आणि याचाच काय, याचीच पोटदुखी आता अनेकांना सुरू झाली। तो हरामखोर कुत्रा, त्याला काय कोणतं रत्न म्हणता येईल, गुण न काढून टाका त्याचा, तो कोणता आहे तो सदावर्ते हरामखोर भडवा म्हणतो मराठ्यांना आरक्षण भेटत नाही, मराठ्यांना आरक्षण जे मराठे मागतात सरसगट कुणबी प्रमाणपत्र हे घटनात्मक चौकटीत बसत नाही, मराठ्यांना तुम्हाला आरक्षण भेटणार नाही, किती जण एकत्र या। अरे गुणरत्न सदावर्ते, मराठा आरक्षणाच्या बद्दल बोलायची तुझी काय अवकात आहे? तू मराठ्यांना का विरोध करतोय आणि मराठा समाजाला आरक्षण भेटेल की नाही आमचा विषय राहिला आणि कसं सरकारच्या मानगुटीवर छाताडावर बसून घ्यायचं हे आम्ही आता बघणार आहोत। कारण आता आम्हा मराठ्यांना, विखुरलेल्या मराठ्यांना, विघटित झालेल्या मराठ्यांना मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली आता आम्हाला एकत्र येता आलेलं आहे आणि एक संघपणा, आमची एकजूट आम्ही कायम ठेवणार आहोत। मनोज जरांगे पाटील आता एकत्र करतात मराठ्यांना, हे यांच्या पोटात दुखायला लागलं। सरकारनं सुद्धा 30 दिवस मागितले होते, जरांगे पाटील म्हटले 40 दिवस द्या, पण कायद्याच्या चौकटीत बसेल, सुप्रीम कोर्टात टिकेल असं आरक्षण आम्हाला द्या। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा जरांगे पाटलांना शब्द दिला, उपोषण सोडलं, निघून गेले आणि ते सुद्धा म्हणतायत की आरक्षण मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची सरकारची कोणती भूमिका नाही। मुख्यमंत्री महोदय, आमच्या मराठ्यांच्या क्रांती योद्ध्याला आदरणीय मनोज जरांगे पाटलांना तुम्ही सरसकट कुणबी प्रमाणपत्र देतो असा शब्द दिला म्हणून आमच्या योद्ध्यानं उपोषण सोडलं। तुम्हाला आम्ही दिवसही 40 दिले, 40 दिवसात तुम्ही निर्णय देणार होता, तुम्ही अजूनही निर्णय दिला नाही। त्यामुळे इथून पुढे गाठ तुमची मनोज जरांगे पाटलाशी आहे। आता सरकारला मनोज जरांगे पाटलाचं आंदोलन मोडीत काढायचे, मनोज जरांगे पाटलाच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभं करायचे, मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनामध्ये फूट पाडायची आणि मराठा समाज एकत्र आला हे आता सरकारला आणि त्या सदावर्तेसारख्या हरामखोराला सहन होत नाही, म्हणून सरकारनं फूट पाडण्याचं ठरवलं। कसं? अगोदर छगन भुजबळांच्या माध्यमातून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात बोलले गेलो, त्यानंतर आता मराठेच नेते मराठ्यांच्या विरोधात उतरलेले आहे। नारायण राणे साहेब म्हणतात की मी 96 कुडी आहे, मला आरक्षण नको। साहेब तुम्ही घेऊच नका, पण मराठ्यांना आडत सुद्धा येऊ नका। आमच्या जरांगे पाटलांनी सांगितलंय, ज्यांना स्वतःला 96 कुडी म्हणून घ्यायचंय, ज्यांना स्वतःला 96 कुडी मराठे म्हणून घ्यायचे, त्यांना कुणबी प्रमाणपत्र नको असेल तर घेऊ नका, पण जे गरीब मराठा कुटुंबीय आहेत, जे गरीब मराठा तरुण आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्राची गरज आहे, त्यांना ते घेऊ द्या। तुम्हाला कुणालाही बळजबरी नाही, कुणालाही आग्रह नाही, हे जरांगे पाटलांनी सांगितले। म्हणून राणे साहेब तुम्ही घेऊ नका, कारण 10 पिढ्या बसून खातील अशी प्रॉपर्टी तुम्ही कमवून ठेवलेली आहे। दुसरे नेते बोलले, रामदास कदम, जे आता पाठीमागच्या 1-2 वर्षापूर्वी मला असं वाटतं रडत होते, 1-1.5 वर्षापूर्वी रडत होते, रडून लाईव्ह व्हिडिओ बनवत होते, लाईव्ह व्हिडिओ बनवून रडत बोलत होते की माझ्या पोरांचं कसं होणार, माझ्या लेकरांचं कसं होणार, माझ्या पोरांच्या भविष्याचं कसं होणार, माझ्या पुढच्या पिढ्या कशा जगतील, माझ्या पोरांच्या करिअरचं काय होणार, अशा प्रकारे ढसा रडून धाय मोकळून रडत होते, सगळ्या अंगाला घाम आला होता। ते रामदास भाई कदम आता जे शिंदे गटामध्ये ते आहे, ते सुद्धा म्हणतात मनोज जरांगेंची भूमिका अत्यंत चुकीची आहे। आम्हाला मनोज जरांगे म्हणतात त्याप्रमाणे 96 कुडी मराठ्यांना आम्हाला कुणबी प्रमाणपत्र नकोय, आम्ही कुणबी नाही, आम्ही 96 कुडी मराठी आहेत। रामदास भाई कदम, तुम्ही मराठा आहात म्हणून तुमच्या विरोधात जास्त बोलणार नाही, पण तुम्ही सुद्धा मराठ्यांच्या विरोधात बोलू नका, कारण आता आम्ही आतापर्यंत मराठा नेत्यांना मराठा नेते मानलं, आता आम्हा मराठ्यांना कुणी नेता नाही, आमचा नेता एकच आहे, मनोज जरांगे पाटील। यांचं नेतृत्व जरांगे पाटलाचं सगळ्या महाराष्ट्रानं मान्य केलंय, महाराष्ट्राच्या बाहेरच्या मराठ्यांनी सुद्धा मान्य केलं आणि जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली जर मराठा एक येत असेल आणि तुमच्यासारखे जर नुसते नावाला मराठा असणारे नेते फक्त मराठा समाजाच्या सर्वसामान्य आणि विस्थापित गोरगरीब गरजवंत मराठ्यांच्या लढ्यामध्ये जर सहकार्य न करता सरकारची बाजू मांडताना
मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका मांडत असाल, मराठ्यांचे क्रांती योद्धे आणि मराठ्यांचे क्रांतीसूर्य मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात बोलण्याचं धाडस जर तुम्ही करत असाल तर इथून पुढे तुमची गाठ मर्द मराठ्याची आहे. महाराष्ट्रातला तमाम मराठा समाज तुम्हाला माफ करणार नाही. आतापर्यंत तुम्ही मराठा समाजाची फसवणूक करण्याचं काम केलं. तुम्ही मराठा असताना सुद्धा तुम्ही आतापर्यंत मराठा आरक्षणाच्या बाबतीत चांगले निर्णय घेतले नाही. नारायणराव राणे असतील, यांनी दिलेलं आरक्षण टिकलं नाही. त्यानंतर विखे पाटलाला सुद्धा वाटतं की मराठ्यांना आरक्षण भेटू नये. विखे पाटील साहेब, तुम्हाला जर वाटत असेल मराठ्यांना आरक्षण भेटू नये तर ते तुमचं वक्तव्य, तुमचा तो समज मनात राहू द्या. तुम्ही तो बोलून दाखवू नका, अन्यथा मराठा समाजाच्या रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागेल. आता आम्ही कोणत्याही मराठा नेत्याला मानत नाही. आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावामध्ये सुरू झालंय, जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पुढाऱ्याला गावात प्रवेश मिळणार नाही. विखे पाटील साहेब, नारायण राणे साहेब, रामदास कदम साहेब, साहेब म्हणून सांगतो कारण तुम्ही आमच्या समाजाचे आहात. आता मराठ्यांना विरोध करण्याच्या भानगडीत पडू नका, कारण येणारा काळ, येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमची गाठ या मर्द मराठ्याशी आहे आणि तुमची गाठ मनोज जरांगे पाटलाशी आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर तो सदावर्ते त्या हरामखोराला तर सांगणं आहे माझं, तू मराठ्यांच्या विरोधात भुंकण्याचं काम बंद कर. मराठा समाजाने आतापर्यंत तू जेवढं भुंकला तेवढं सहन केलंय. इथून पुढे मराठा समाज तुझा कुत्र्यासारखं भुंकणं सहन करणार नाही. मनोज जरांगे पाटील नावाच्या वाघाबद्दल बोलण्याची, तो सदावर्ते नावाच्या हरामखोर कुत्र्या तुझी बोलण्याची अजिबात अवकात नाही. तू बोलू नको, आणि जर का बोलला तर तुला सुद्धा आमचा मराठा योग्य तो धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आणि सदावर्ते, तू आता वकीलही नाही, तुझं वकील पत्र रद्द झालेलं आहे. सदावर्ते, तू हरामखोर कुणाचा कुत्रा आहे, कुणाचा पाळलेला कुत्रा आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, हे कुणाला सांगायची गरज नाही. म्हणून तू 2 वर्षापूर्वी जय शिवराय म्हणत नव्हता, जय श्रीराम म्हणत नव्हता, आता जय श्रीराम म्हणू लागला, जय शिवराय म्हणू लागला. तर मला वाटत होतं तुझ्या अंगी जरा गुण आले असतील. हरामखोरा, ज्या मुखानं जय श्रीराम प्रभूचं नाव घेतोस, ज्या मुखानं छत्रपतींचं नाव घेतोय, राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचं नाव घेतोय, त्या मुखानं मराठ्यांच्या विरोधात गरळ ओकण्याचं काम करू नको. मनोज जरांगे पाटलाच्या विरोधात बोलण्याचं काम करू नको. सदावर्ते, मनोज जरांगे पाटलाचा लढा छत्रपती शिवरायांना, राष्ट्रमाता जिजाऊंना प्रेरणास्थान मानून सुरू केलेला आहे. राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय, छत्रपती शंभूराज आमचे प्रेरणास्थान असेल तर आमचा लढा आम्ही नक्कीच यशस्वी करू. पण तू मात्र मराठ्यांच्या विरोधात जाण्याचं काम करू नको. ही तुला धमकी समज, अन्यथा इशारा समज. आता प्रत्येक नेत्यानं सावधानतेची भूमिका घेतली पाहिजे. तुम्हाला आतापर्यंत मराठ्यांच्या लोकांनी, मराठा समाज बांधवांनी पिढ्यानपिढ्या मतदान करून मोठं करण्याचं काम केलं. मराठ्यांचे लोक आतापर्यंत पिढ्यानपिढ्या तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिले. तुम्हाला आमदार बनवलं, तुम्हाला खासदार बनवलं, तुम्हाला मंत्री आणि मुख्यमंत्री बनवलं. परंतु तुमच्या सारख्या निर्लज्ज लोकांनी फक्त मराठ्यांना काहीच कळत नाही म्हणून मराठ्यांचा मताचा गैरवापर करण्याचं काम केलंय. पण बांधवांनो, इथून पुढे आता मराठा समाज जागा झालेला आहे. आता खवळलेल्या आग्या मोहराला शांत करणं कुणालाही जमणार नाही. मराठा समाज आता खवळलेला आहे आणि तुम्ही अशा पद्धतीने जर मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेत असाल तर येणाऱ्या निवडणुकीत आम्ही तुम्हाला तुमचा धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.